मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशन काउन्सिलिंग राऊंड चालू आहेत, तर यामध्ये पहिला काउन्सिलिंग राऊंड संपल्यानंतर ITI ॲडमिशन फॉर्म पुन्हा सुरू झालेले आहेत। आता फॉर्म का सुरू केले गेले याच्याबद्दल डिटेल बघणार आहोत। आता पूर्वी फॉर्म भरलेले आणि परत नवीन फॉर्म भरणारे यांना इलेक्ट्रिशियन, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, वायरमन, फिटर म्हणजे यांनाही हे ट्रेड मिळू शकतात। कशा प्रकारे मिळू शकतात याची डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। स्पॉट ॲडमिशनबद्दल डिटेल आपण व्हिडिओ बघणार आहोत। तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। तर मित्रांनो, इथे ऑगस्ट 2024 प्रवेश प्रक्रिया आहे आणि पहिला फेज संपलेला आहे। तर या ठिकाणी थर्ड फेज काउन्सिलिंग राऊंड या ठिकाणी डिपार्टमेंट या DVT वेबसाईटला आणि ईमेलला पाठवलेला आहे। तर अर्ज भरण्याची जी मुदत आहे ती त्या ठिकाणी परत वाढवलेली आहे, म्हणजेच 1 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबरपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। म्हणजे ज्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत असे उमेदवार इथे अर्ज भरू शकतात। 10वी पुरवणी परीक्षा जी झालेली आहे त्याचा रिझल्ट लागल्यानंतर सदर अर्ज भरण्याची एक प्रक्रिया त्या ठिकाणी चालू केलेली आहे। आता कोणीही या ठिकाणी अर्ज भरू शकतो, ज्यांनी अर्ज भरलेले नसतील त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे। आणि यांच्यासाठी थर्ड फेज काउन्सिलिंग जो राऊंड आहे तो पुढेच असणार आहे, कारण 7 सप्टेंबरला तुम्हाला रिक्त जागांचा तपशील दिसणार आहे आणि 7 सप्टेंबरलाच तुम्हाला गुणवत्ता यादीसुद्धा तुमची, म्हणजे नवीन अर्ज भरलेले, जुने अर्ज भरलेले या सगळ्यांची गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट लागणार आहे 7 सप्टेंबर। आणि 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर रोज त्या ठिकाणी सकाळी 1 वाजेपर्यंत तुम्हाला हजेरी लावायची आहे। प्रत्यक्ष वॉक इन म्हणजे त्याला स्वतः संस्थेत उपस्थित राहायचं आहे। नोंदणीकृत म्हणजे ज्यांनी अर्ज भरले तथा अप्रवेशित म्हणजे नवीन अर्ज भरले आणि पूर्वी अर्ज भरले परंतु त्यांना प्रवेश मिळाला नाही असे उमेदवार औद्योगिक प्रशिक्षण संस्थानिहाय व व्यवसायनिहाय रिक्त जागांचा अभ्यास करून, आता मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटले होते की व्हेकंट सीट सकाळी उठल्यानंतर पहिले तुम्हाला व्हेकंट सीट बघायचे आहेत आणि यासाठी तुम्हाला समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग राऊंडसाठी प्रत्यक्ष व्यक्तिशः संस्थेत उभं राहायचं आहे। त्यामुळे तुम्हाला काउन्सिलिंग SOP जी असते त्यानुसार प्रवेश लगेच त्या ठिकाणी निश्चित केला जाणार आहे। त्यामुळे 8 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबर तुम्हाला रोज सकाळी संस्थेत जाऊन, म्हणजे 8 सप्टेंबरला तुम्ही साधारण 10:30च्या दरम्यान बघायचं किती जागा रिक्त झाल्यात, कारण आता ह्या जागा रिक्त कुठून होतील तर बरेच उमेदवार त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सलसुद्धा करतात। त्यामुळे मी म्हटलेलं होतं की तुम्हाला इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर असे सुद्धा त्या ठिकाणी जागा मिळू शकते, जे तुमचे पसंतीचे ट्रेड होते आणि तुम्ही त्या ठिकाणी इग्नोर केले आहेत किंवा नकार दिलेला आहे। तर या जागा कशा काय वेकंट होतील, तर आजसुद्धा बरेच ॲडमिशन त्या ठिकाणी कॅन्सल झालेले दिसले। आता व्हेकंट सीट बघण्यासाठी तुम्हाला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे, व्हेकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे। आज जर बघाल तर या ठिकाणी बरेच ॲडमिशन परत कॅन्सल झालेले दिसतील, कारण मुलांना पसंतीचा ट्रेड मिळाला नाही, त्यावेळी घेतलेला असेल आणि परत तो आज येऊन कॅन्सल केला। आता ITI ठाणेचं जर बघाल तर इथे काल फक्त स्टेनोच्या जागा दिसत होत्या, आज फिटर या ठिकाणी रिक्त झालेली दिसते आहे। तर इथे जर बघाल बाकी सगळे 0 दिसत होतं, इथे फिटरची जागा इथे बघा 1 जागा या ठिकाणी लाईव्ह झालेली दिसते आहे। म्हणजे अशा तुम्हाला जागा लाईव्ह दिसतील आणि स्टेनोच्या 19 आहेत, म्हणजे एकूण 20 जागा त्या ठिकाणी आता लाईव्ह झालेल्या दिसतील। काल इथे फक्त 19 होत्या, तर इथे तुम्हाला डाउनलोड प्रिंट रिपोर्टमध्ये 20 जागा दिसत असतील। तर अशा प्रकारे बऱ्याच ITIमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये या वेगवेगळ्या जागा रिक्त होणार आहेत। आता टोटल व्हेकंट इथे 1 दिसते आहे, बाकी 0 दिसते आहे। स्टेनोच्या 19 दिसत आहेत, अशा एकूण काल ज्या 19 होत्या त्या आज परत 20 झालेल्या आहेत। अशा इलेक्ट्रिशियनसुद्धा कॅन्सल होतो काही ठिकाणी मोटर मेकॅनिकसुद्धा कॅन्सल होतो, त्यामुळे डिझेल मेकॅनिक कॅन्सल होतो, मुलांना इतर ठिकाणी ॲडमिशन मिळालं असतं। तर अशा जागा त्या ठिकाणी तात्काळ भरल्या जातील, त्यासुद्धा मेरिटनुसारच भरल्या जातील। आता त्या दुसऱ्या फेजमध्ये सुद्धा भरू शकतात, कारण दुसरा फेज अजून जाहीर व्हायचा आहे। तर साधारण 2 तारीखपासून ते
5 तारीखपर्यंत लक्ष ठेवा, 2 तारीखपासून 7 तारीखपर्यंत लक्ष ठेवा आणि परत 8 पासून 12 म्हणजे 2 तारीख ते 12 सप्टेंबर तुम्हाला अलर्ट राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पसंतीचा ट्रेन मिळू शकतो. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद.